आजच्या व्हिडिओची इथून सुरुवात झालेली आहे. तर माझ्या मुलीचा होता बर्थडे आणि स्कूल मधला हा तिचा पहिलाच बर्थडे होता. स्कूलमध्ये सर्वच जणच सेलिब्रेट करतात, त्यामुळे तिचाही अट्टाहास होता की स्कूलमध्ये माझा बर्थडे सेलिब्रेशन झालाच पाहिजे. तर इथे आम्ही बर्थडे सेलिब्रेशन साठी काही वस्तू घेण्यासाठी आलेलो आहोत. तर प्रथम चॉकलेट्स घेतली. चॉकलेट्स एवढे होते ना की कुठलं घेऊ तेच समजत नव्हतं. फायनली चॉकलेट्स घेतले आणि त्याच्यानंतर जे येतं ते गिफ्ट्स. तर गिफ्ट सुद्धा मुलांसाठी घेतले होते आणि टीचर्ससाठी मी पेन्स घेतले होते इथे. तर टीचर्स 10-12 जणी होत्या, तर मी सगळ्यांसाठीच पेन घेतले होते. आणि सगळ्यात मोठा अवघड काम म्हणजे गिफ्ट रॅपिंग करणं. तर मला एवढे सारे गिफ्ट रॅपिंग करायचे होते. तिचे क्लास 3 आहेत, तर मी फक्त तिच्याच डिव्हिजन पुरतच गिफ्ट घेतले होते. तर त्याच्यानंतर मी तिला ना घेतलं होतं गिफ्ट रॅपिंग करायला, पण ती अजिबात गिफ्ट रॅपिंग करून देत नव्हती. त्यामुळे मग तिला म्हटलं की तू जाऊन झोप जा, आणि मी एकटीच गिफ्ट रॅपिंग करत होती. तर मला एवढे सर्व गिफ्ट रॅपिंग करायचे. आणि इथे बघा, मी पहिलं एक गिफ्ट रॅप केलं, म्हणजे मला कळलं की एका पेपर मध्ये किती गिफ्ट रॅप होतात. तर त्याच्याप्रमाणे एक गिफ्ट रॅप केलं आणि बाकीचे पेपर मी फाडून घेतले. तर हे जे मी ड्रॉइंग बुक्स होते ना, ते ऑनलाईन मागवले होते. सेल चालू होता, तर म्हटलं ड्रॉइंग बुक्स ऑनलाईन मला स्वस्त मिळाले, तर त्याच्यामुळे मी घेतले. मला सुद्धा खूप छान वाटत होतं की हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी पहिलाच होता. आणि तिला सुद्धा खूप आनंद झाला होता, कारण बाकीच्या मुलांचं बर्थडे सेलिब्रेशन होतं आणि त्यांनाही गिफ्ट देतात. तर ती पण म्हणाली होती की मलाही माझ्या बर्थडेला गिफ्ट द्यायचं आहे. ती पण एक्साइटमेंट तिला होती आणि मला सुद्धा छान वाटत होतं की तिच्यासाठी मला काहीतरी वेगळं करायला मिळत आहे. तर मला हे गिफ्ट पॅक करता करता जवळजवळ 1:30 वाजून गेला होता. पण गिफ्ट रॅप करणं गरजेचं होतं, कारण दुसऱ्या दिवशी मला स्कूलमध्ये घेऊन जायचं होतं आणि सेलिब्रेशन तिथेच होणार होतं. त्याच्या दुसऱ्या दिवशी स्कूलला सुट्टी होती. त्या दिवशी तिचा बर्थडे होता, पण आम्ही आदल्या दिवशी सेलिब्रेट केला. इथे माझे गिफ्ट पॅक करून झाले होते आणि मी चॉकलेट सुद्धा गिफ्टलाच लावले होते. म्हटलं जेणेकरून वेगवेगळं वाटण्यापेक्षा एकदाच दिलं की बरं होतं. आणि हा नेक्स्ट डेचा ब्लॉग आहे. तर मला सकाळी केक घ्यायचा होता. मी कोणतीही ऑर्डर दिली नव्हती, ऑन द स्पॉट म्हटलं केक घ्यायचा आणि स्कूलमध्ये जायचं. तर मी आधी केक घेण्यासाठी गेली होती. एवढे होते केक ना की कोणता घेऊ कळतच नव्हतं. फायनली त्याच्यावर बलून्स होते, म्हणजे ती खुश होईल म्हणून तो घेतला. आणि मॅडम तयार झाल्या आणि तिला स्कूलमध्ये पाठवलं. त्याच्यानंतर मी माझी तयारी केली. एवढं सगळं घेऊन मला स्कूलमध्ये जायचं होतं, म्हणजे गिफ्ट, केक आणि थोड्या काही वस्तू होत्या त्या गिफ्ट घेऊन मला स्कूलमध्ये जायचं होतं. त्यामुळे मी रिक्षाच केली. स्कूल काही लांब नाहीये, पण एवढं सगळं घेऊन जायचं होतं उन्हातून. त्याच्यामुळे मग मी रिक्षा केली आणि फायनली मी स्कूल जवळ आले. खूप छान वाटत होतं. ती सुद्धा वाट बघत असेल की माझी आई कधी येणार आणि स्कूलमध्ये सेलिब्रेशन कधी होणार. तर इथे बघा, टिफिन चाललं होतं, तर ती मला खायचं चाललं होतं. तर मला बघताच ती धावत आली आणि मुलंही खूप आनंदात होती की अन्वीचं बर्थडे सेलिब्रेशन करायला मिळणार. फायनली इथे बर्थडे सेलिब्रेशनची तयारी चालू झालेली आहे. आणि केक बघून सुद्धा ती खुश झाली होती, कारण त्याच्यावर बलून्स होते आणि टीचर्स इथे गिफ्ट्स लावत होते. मुलं सुद्धा हॅपी होती की आपल्याला आता बर्थडे सेलिब्रेशन करायला मिळणार आहे. तुम्हाला हा छोटासा स्कूल मधला बर्थडे सेलिब्रेशन ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढचा ब्लॉग अजिबात बघायला विसरू नका, कारण तो सेलिब्रेशन आम्ही घरी केलेला होता. भेटूया तर मग अशाच एका बर्थडे सेलिब्रेशनच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.